तुम्ही फक्त सांगा आम्ही काम करतो, हे चुकलं. गट शिक्षण अधिकारी असोत, विस्तार अधिकारी असोत, केंद्र प्रमुख महोदय असोत, फक्त कार्यक्रम लावायचा बस, हे साधन व्यक्तींनी त्या कार्यक्रमाला परिपूर्ण करण्याचं काम आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आपण केलेलं आहे. इथे सगळ्याच कॅडरचे आपण सगळे लोक आहोत, दिलेला प्रत्येकाला रोल प्रत्येकाने अतिशय इमानी इतबारे आपण पार केलेला आहे. इथे ठाणे पालघर आजची उपस्थिती आहे. बलाक्षी मॅडम आहेत, अकोले सर आहेत, इथं टीम आहे. मॅडम, माझं नाव डॉक्टर विनायक अशोक पाटील. डॉक्टर बोलायला कसं तरी वाटतं नाही का? पण मला खूप अभिमान आहे, कारण मी जी PhD केलेली आहे ती पण आपल्याच या जिल्हा परिषदेच्या एका समस्येवर केलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण देशामध्ये एक विषय फार महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे CSR, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. आपण सर्वजण CSRच्या माध्यमातून शाळांमध्ये निधी घेतो आणि तो निधी घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना आपण सुखसुविधा देण्याचा प्रयत्न करतो. माझी PhD याच्यावरती होती, इम्पॅक्ट ऑफ CSR इन ZP स्कूल्स, इट्स इम्पॅक्ट अँड इट्स सोशिओ इकॉनॉमिक इफेक्ट. हा विषय होता. अर्थशास्त्राचा मी विद्यार्थी, म्हणजे माझं शिक्षण आहे MA इकॉनॉमिक्स. ज्या वेळेला मी इथे जॉईन झालो 2006ला, त्यावेळेला MA BEd आणि 3.5 वर्षाचा अनुभव या बेसवरती मी आपल्या या ठिकाणी जॉईन झालो आणि 2006 पासून ते आत्तापर्यंत सातत्याने एक शब्दाने काम केलं, ते म्हणजे प्रामाणिक, प्रामाणिक आणि प्रामाणिक. असं म्हणतात की तुम्ही काम करत राहा, देव तुम्हाला फळ देईल. कुठे गेले ते वाक्य? कुठे गेले त्यातली सत्यता? आणि इथेच थांबलो नाही मॅडम, इथेच थांबलो नाही. फक्त अगदी अर्थशास्त्राचा विद्यार्थी होतो मी, आणि जेव्हा इथे एंट्री झाली त्यावेळेला माझ्याकडे अर्थशास्त्रच विषय होता. पण ज्या वेळेला आपण समग्र शिक्षा, त्यावेळेचं सर्व शिक्षा इथे आलो, त्यावेळेला अनेक विषय आपल्याला हँडल करावे लागत होते. मग त्याच्यामध्ये भाषेचा असेल, त्याच्यामध्ये गणिताचा असेल, कोणता विषय असा नाही मॅडम की आम्ही हँडल नाही केलेला. आणि मी वैयक्तिक तर असं आहे की माझ्याकडे गणिताचा विषय असो, माझ्याकडे मराठीचा विषय असो, माझ्याकडे इंग्रजीचा असो, कोणताही असो, प्रत्येक विषयाला 100% 200% न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनेक शिक्षक ज्या वेळेला प्रशिक्षण होतं ना मॅडम, त्यावेळेला जवळ येऊन सांगतात, सर तुम्ही कोणत्या कॉलेजचे प्राध्यापक आहात, कुठे युनिव्हर्सिटीमधून आलेत का? जेव्हा त्यांना कळतं की साधन व्यक्ती आहे, त्यावेळेला 2 भाव त्यांच्या चेहऱ्यावरती येतात. एक आदराचा पण असतो आणि दुसऱ्या बाजूला जो वेगळा भाव आहे, जो तुम्ही आम्ही सगळे अनुभवतो, तो यायला नाही पाहिजे, तो पण येतो. फक्त साधन व्यक्ती. पण कधी तो विचार नाही केला मॅडम, तो कधी विचार नाही केला. काम करायचंय, सातत्याने काम करायचंय आणि माझ्या विद्यार्थ्यांना मला गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचंय. मी काही त्या वर्गाचा शिक्षक नाहीये, पण तरी ते विद्यार्थी माझे आहेत. एक शिक्षक एका वर्गासाठी 30 मुलांसाठी झटतो, पण आम्ही लोक 25,000 मुलांसाठी झटतो. माझ्या एका तालुक्याचं उदाहरण सांगतो. आणि जोपर्यंत ते विद्यार्थी गुणवत्तेनुसार पुढे येत नाही, तोपर्यंत त्यांच्यावर रिसर्च करावी, त्यांच्यावरती संशोधन करावं. यासाठी त्यांच्या काही समस्या असतात, त्या समस्या घेऊन अनेक वेळेला कृती संशोधनं केली, अनेक वेळेला त्याच्यावरती केस स्टडी केली आणि त्या केस स्टडीच्या माध्यमातून, कृती संशोधनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं उपाय बाहेर काढले. आणि असं जर आपण केलं, ट्रीटमेंट दिली, तर आपले विद्यार्थी निश्चितपणे गुणवत्तेच्याकडे वळतील. मग हे चुकलं. काय चुकलं नेमकं? इतकं प्रामाणिक काम केलं, इतकं चांगलं काम केलं, हे चुकलं. जर तुम्ही 30 विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकाला कायम करता आणि सगळ्या सुविधा त्यांना मिळत असतात, मिळाव्यात, त्यांचं काम आहे ते आणि त्यांचा हक्क येतो, पण थोडंसं लक्ष शासनानं या योजनेकडे पण द्यायला हवं होतं. असं विचारलं जातं की तुम्ही लोक काय करता? बऱ्याच वेळेला विचारलं जातं, काय करतो आम्ही? म्हणजे तुम्ही ज्या वेळेला जेवण करता, त्या जेवणामध्ये चव कशाची असते?
मिठाची असते. मीठ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये विरून जातं, ते दिसत नाही, पण त्याच्यामुळे त्याला चव असते. ते मीठ आम्ही आहोत. कायम करा. ज्या वेळेला तुम्ही एखादा गोड पदार्थ खाता, चहा पिता, त्या चहामध्ये साखर टाकली जाते, गूळ टाकलं जाते, ते विरलं जातं, तेव्हा त्याला गोड पदार्थाची चव येते. कुठे गेले साधन व्यक्ती, कुठे गेले समग्र शिक्षा, कुठे गेले कंत्राटी, हे सगळे आम्ही त्याच्यामध्ये विरून गेलेले आहोत. त्याच्यामुळे ती चव गोड झालेली आहे. पण तुम्हाला मात्र ते दिसत नाही. तुम्हाला फक्त दूध दिसतं, पाणी दिसतं, पण ती साखर तुम्हाला दिसत नाही, ते मीठ तुम्हाला दिसत नाही. त्या मिठाचं काम आम्ही केलं आहे, त्या साखरेचं काम आम्ही केलेलं आहे, ती चव आणण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं हे काम आम्ही करत राहिलो. मॅडम इथेच नाही थांबलो. डॉक्टर विनायक पाटील, मी मॅडम मागे बसलेला असतो, या स्टेजवर बोलणारा माणूस आहे, समजलं का? आणि जी घटना माझी घडली ती मी सांगायला नाही इथे आलो. फक्त मी माझ्या समग्रसाठी काय केलं ते निश्चित सांगेन. या सगळ्या माझ्या बऱ्याचशा बहिणी इथे बसलेल्या आहेत, आपण या आहात, त्या सगळ्यांना माझी घटना माहिती आहे, पण मी ते सांगायला नाही इथे आलो. मी पुढे काय केलं ते सांगतो, बरोबर? मी समग्रच आहे आणि मी काय काय केलं तेही सांगतो. ज्या वेळेला आपलं 2008 पासून 6 पासून सगळी कामं होतीच. एक वेळ तर असं झालं होतं मॅडम, की जे इंजिनियर्स होते, माझ्याकडे 2006ला लागल्या दुसऱ्या महिन्यामध्ये पेयजलचा विभाग दिला, अख्ख्या शाळा पेयजल. ज्या वेळेला माझ्याकडे तालुका दिला त्यावेळेला 28 शाळांमध्ये फक्त पेयजलची व्यवस्था होती. माझ्याकडे त्यावेळेला 308 शाळा, म्हणजे 314 शाळा होत्या, 314 शाळा. आणि त्यातल्या 6 शाळा ज्या बंद पडल्या त्या 10 पटाच्या. तेव्हा उठाव करणारा माणूस मी होता, त्या शिक्षकांना पेटवणारा माणूस मी होतो, की जर त्या जपानमध्ये एका मुलासाठी शाळा जर ट्रेन जाते, तर आपल्या गावातलं मंदिर, ज्या शाळेला आपण मंदिर म्हणतो, त्यासाठी उठाव करा. परंतु त्यावेळेला त्यांनी प्रत्येकाने विचार केला, माझ्याकडे 20 पट आहे, माझी शाळा चाललेली आहे, त्याच्यामुळे तो उठाव झाला नाही संपूर्ण महाराष्ट्रात, आणि म्हणून 10 पटाच्या शाळा बंद झाल्या. त्या पण व्हायला नव्हत्या पाहिजे होत्या. शाळा हे मंदिर आहे गावचं, पण ते बंद झालं, बरोबर? 2006ला पेयजल आलं. पेयजल 28 शाळा फक्त झाल्या होत्या. आणि मॅडम जवळपास 1 वर्षात शासनाचं सगळं जे काही नॉर्म्स आहेत त्याच्या माध्यमातून काम केलं. माननीय सीओ साहेबांच्या मिटिंगला तुम्ही बघताय ना, तुम्ही जा, माननीय शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश, जायचो आणि फेस करायचो. त्यावेळेला त्यांना कळायचं तुम्ही कोण साधन व्यक्ती, तर तुमचे हेड कुठे आहेत, बरोबर? अनेक वेळेला त्या ठिकाणी माननीय सीओ साहेबांसमोर सादरीकरण केलेलं आहे. एका वर्षामध्ये मॅडम संपूर्ण 100% शाळा पेयजल करून टाकल्या. बांधकामाचा विषय होता, पण तो मी गेला. त्याच्यानंतर एक वेळ अशी आली होती की कनिष्ठ अभियंता आमच्याकडे जवळपास 5-6 होते, पण सगळे निघून गेले. कुठे कोणी जॉबला लागलं, निघून गेले, काहीच नव्हतं. 1 वर्ष माझ्याकडे दिलं. मी साधारण व्यक्ती, मी झालो त्यावेळेला इंजिनियर, आणि ते देखील काम केलं. त्यावेळेला एखादी इमारत, त्या इमारतीचं व्हॅल्युएशन करणं किंवा ती पाडायची असेल तर मग ते अभियंत्यांना, वरिष्ठांना भेटणं, ते सगळ्या गोष्टी केल्या. जिल्ह्यापर्यंत गेलो आणि 5-6 महिने मॅडम ते पण काम केलं. हे काम चालूच होतं. शाळांवरती भेटी देणं, आदर्श पाठ घेणं, शिक्षण परिषदांमध्ये त्यावेळेला आपली पाठसभा, आताची शिक्षण परिषद, त्याचा मी तालुका समन्वयक आत्ता आहे. काम चालूच आहे माझं. माझ्या घरामध्ये ना मॅडम 2006 पासून ते 2000 आत्तापर्यंत एवढ्या पिशव्या जमा केल्यात मी. जे पण उपक्रम करणार त्याची एक फाईल माझ्या घरी असते. माझी बायको हैराण, ते कशाला आणता तुम्ही? नाही राहू दे, कधीतरी मला विचारतील, कायम होताना विचारतील. आत्ता पण माझ्याकडे इतकं साहित्य की माझं कपाट भरलेलं आहे. 2006 पासून सगळं जितकं मी केलेलं आहे त्याचं 1 कॉपी ऑफिसला, 1 कॉपी माझ्याकडे आहेच आहे. कंटाळायची अक्षरशः ती मला, काय तुम्ही गोळा करून आणता? कारण ते सगळं साफ तिलाच करायला लागायचं ना. मी इकडे बोलतोय पण ते सगळं तीच करायचे. पण एवढं नाही आहे. याच्यानंतर असा विचार केला, ज्यावेळेला 2014ला समायोजन झालं त्यावेळेला आपल्याला विषय वाटप झाले. आता सगळ्यांमध्ये विषय वाटप झाल्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाचा विषय होता, तो म्हणजे इंग्रजीचा. हा कोण घेणार, बरोबर आहे? पण आमच्यात तसं नाही झालं काही आमच्या तालुक्यात, कारण इंग्रजीची आवड मला पहिल्यापासून होती. माझं काही स्पेशल नव्हतं इंग्रजी. पण ह्या विषयाला स्पेशल कसं केलं मॅडम तुम्हाला सांगतो. कशासाठी? या माझ्या सर्व शिक्षकांना आणि माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना इंग्रजीचं चांगलं ज्ञान मिळावं यासाठी पहिल्यांदा मी चांगलं झालो.
माझ्याकडे इकॉनॉमिक्सची डबल डिग्री आहे. मी मुंबई विद्यापीठाचा MA इकॉनॉमिक्समध्ये आमच्या कॉलेजचा एकमेव विद्यार्थी आहे. 22 विद्यार्थ्यांमधून एकमेव विद्यार्थी पास झालेले आहे MA. एकमेव. तुम्ही इंग्लिशमध्ये पास व्हाल पण इकॉनॉमिक्समध्ये नाही होणार, कारण इट्स अ व्हेरी टफ सब्जेक्ट. अतिशय कठीण, कारण त्याची लँग्वेज वेगळी असते, ती पण इंग्लिशमध्ये. आणि त्याच्यानंतर मग विचार केला, इकॉनॉमिक्स मी जरी मास्टर असलो तरी माझा उपयोग काहीच नाही इथे. इथे काय चालतं? गणित आहे, भाषा आहे, इंग्रजी आहे, हे विषय आहेत. आता माझ्याकडे इंग्रजी आल्यानंतर मला सगळ्या शिक्षकांना चांगलं इंग्लिश द्यायचं होतं, त्यामुळे हातोरमातोर देऊन चालणार नाही. मग मी काय केलं, YCMच्या माध्यमातून पुन्हा एकदा मी ग्रॅज्युएशन केलं. पुन्हा एकदा 13वी 14वी 15वी शॉर्टकट नाही, परफेक्ट वेने गेलो. आणि 13वीची परीक्षा, 14वीची परीक्षा, 15वीची परीक्षा, इंग्रजी BA डबल केलं. इकॉनॉमिक्स होतंच माझं, ते सगळं बाजूला ठेवलं, ते उपयोगच नाही काय ना इथे. मग मी इंग्रजी BA केलं आणि त्यावेळेला कळलं मला कशा पद्धतीचं लिटरेचर असतं, कशा पद्धतीचे पोएम कन्स्ट्रक्ट केल्या जातात. बरोबर, अगदी शेक्सपियरपासून सगळं वाचलं. का? माझ्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना मला चांगलं इंग्रजी द्यायचं आहे. मॅडम हे चुकलं, हे चुकलं माझं. मी थातूरमातूर उभं राहायला पाहिजे होतं, 2 वाक्य बोललो असतं तरी पण मला ट्रेनिंग देता आलं असतं. 2 शिक्षकांना उभं करायचं, त्यांना तीच आवड असते, पण मला त्यांना उभं नव्हतं करायचं. आम्ही त्यासाठी नेमलेले आहोत. वी आर सब्जेक्ट एक्सपर्ट. कोणी नाव बदललं मला कळत नाही. साधन व्यक्ती कशासाठी? आम्ही खरोखर त्या विषयाचे सब्जेक्ट एक्सपर्टच आहोत आणि आम्ही खरोखर जीव तोडून काम केलेलं आहे त्याविषयी. ज्याने कोणी नाव बदललं असेल ते व्यक्ती आपल्याला भेटली पाहिजे. कशाबद्दल नाव बदललं? साधन व्यक्ती का? आम्ही तसे आहोत, सगळ्याच गोष्टींचं साधन आहोत. बरोबर आहे. विषय तज्ञ हे नाव पण कदाचित त्यांना झेपलं नसेल, यांना दिलं तर आम्हाला कसं व्हायचं? कदाचित मॅडम हे पण होऊ शकतं. याच्यावरती पण आपल्याला नंतर रिसर्च केला पाहिजे. ते झाल्यानंतर मॅडम मग मी पुढच्या याच्या कालावधीमध्ये माझं MA इंग्लिश पण पूर्ण केलं आणि MA इंग्लिशमध्ये मला 65% मार्क्स आहेत YCMच्या माध्यमातून. आता मी कोण झालो? इंग्लिश सब्जेक्ट असलेला स्पेशल व्यक्ती. बरोबर आहे. आणि मग मी कॉन्फिडेंटली, मी अगोदर छानच घेत होतो, पण आता डिग्री आली ना. आजकाल कसं आहे, तुम्हाला इंजेक्शन नाही देता आलं तरी चालेल, तुमच्याकडे MBBS डिग्री पाहिजे, MD पाहिजे. आपण आजकाल दवाखान्यात जाताना सगळ्यांच्या डिग्र्या बघतो. बरोबर आहे, तसं इथे पण आहे. आणि मग ती डिग्री मिळवली आणि MA इंग्लिश लिटरेचर छान झालं आणि शिक्षकांना माझ्या छान छान देत राहिलो. याचा आनंद असा आहे मॅडम की आमच्या तालुक्यामध्ये, आता आमच्याकडे चंचला मॅडम आहेत का मॅडम? आले नाही आता. असं भिवंडी तालुका, ठाणे जिल्हा, भिवंडी तालुका, शैलेंद्र सर, विष्णू पाटील सर यांचा 3रा साथीदार जो बाजूला असतो, बॅकला असतो, तो मीच, विनायक पाटील. हां. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर हा इंग्रजी विषय इथेच नाही थांबला. या इंग्रजीला ज्या वेळेला तालुक्यामध्ये ट्रेनिंग द्यायचे असतील, ज्या वेळेला जिल्ह्याला ट्रेनिंग द्यायचं असेल, आताही माझ्या अनेक सहकाऱ्यांना कदाचित आज कळलं असेल की विनायक पाटील सरांचा इंग्लिश नव्हता. कारण मी जिथे जिथे जातो तिथे माझं इंग्लिशमध्ये सगळं असतं. बरोबर आहे. खरं सांगू का, मला तुमच्या सगळ्या लोकांनी शिकवलेलं आहे. कारण बोललं ना ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी येतात आणि त्याच्याने ते झालं, सिद्ध झालं. आणि आपल्याकडे एक डिग्री पाहिजे आणि म्हणून ते पण मला करावं लागलं आणि तेही मी केलं. इतकंच नाही, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक नवीन उपक्रम घेतला मी इंग्रजीवरती मॅडम. उपक्रम होता इंग्लिश कार्निवल. जिल्हा परिषदेच्या मुलांना जवळपास 5 ते 6 महिने शिक्षकांना ट्रेनिंग दिलं कशा पद्धतीने शिकवायचं. त्यासाठी एक NGO माझ्यासोबत होती, तिची मला मदत झाली आणि 4 दिवसाचा भिवंडी तालुक्यामध्ये एक इंग्लिश कार्निवल झाला. आमच्या योगिता मॅडम आहेत त्या ठिकाणी, चौधरी मॅडम आहेत, त्याही साक्षीदार आहेत. कारण त्यावेळेला आम्ही सगळ्यांना एकत्र केलं, साधन व्यक्तींना, आणि वाटून दिलं होतं कुठल्या कुठल्या केंद्राला कोण कोण भेटतील. 4 दिवसामध्ये त्या ठिकाणी 15,000 विद्यार्थी केंद्र स्तरावरती आले, त्या केंद्रावरती. आणि ते जसं आपण जत्रा हे करतो बरोबर, बाल मेळावे वगैरे, त्या पद्धतीने तिथे घेतलं. आणि फक्त इंग्लिश, जो पण विद्यार्थी येईल तो गेटपासून इंग्लिश बोलेल, तो शेवटपर्यंत इंग्लिशच बोलला. अशा पद्धतीची तयारी करून घेतली होती आणि 15,000 विद्यार्थी 4 दिवसात इंग्लिश बोलून गेले. याचा खूप आनंद वाटतो मॅडम. ही पण चूक झाली. कारण ह्या कार्यक्रमाला कोणाला बोलवलं माहिती आहे? मी ह्या कार्यक्रमाला माननीय नंदकुमार साहेबांना, पण ते आले नाही.
कल्याणला मीटिंग होती. कल्याणच्या मीटिंगमध्ये अख्खा तालुका होता, अख्खा जिल्हा होता. त्या जिल्ह्यामध्ये मी फोन हातात माईक हातात घेतला आणि फार लांब होतो. तिथून साहेबांनी विनंती केली की भिवंडी तालुक्यामध्ये इतका मोठा कार्यक्रम होतोय साहेब, तुम्हाला आमंत्रण आहे. बरोबर, ते नाही आले, पण त्यांच्यापर्यंत भिवंडीत झालेला कार्यक्रम अख्खा पोहोचला. 15,000 विद्यार्थ्यांचा गुणवत्तेसाठी झालेला कार्यक्रम. मी त्याच वर्षी कलेक्टर साहेबांना पण आमंत्रण केलं होतं. कलेक्टर साहेबांना पण आमंत्रण, कारण चांगलं काम करतो ना मॅडम. आपल्यातले बरेचसे लोक सांगतायत, इथे बोलतायत, जो करतो तो बोलतो. ही करणारी व्यक्ती आहे आणि बोलणारी व्यक्ती आहे. आणि कलेक्टर साहेबांनाही आमंत्रण केलं होतं. नेमकं त्याच दिवसात त्यांना बाहेर जावं लागलं, ते आले नाही. शिक्षणाधिकारी मॅडम शेणकर मॅडम त्यावेळेला आमच्याकडे पुण्याच्या आता त्या शेणकर मॅडम, येस, शेणकर मॅडमना मी सांगितलं मॅडम असा असा कार्यक्रम आहे, तुम्ही तरी भेट द्या. त्यांना असं वाटलं कदाचित साधन व्यक्तीने ठेवलेलं आहे, साधन व्यक्तीने मॅडम. आणि त्यांनी मला फोन केला, पण केव्हा माहिती आहे? चौथ्या दिवशी मला फोन केला, विनायक मला भिवंडीमध्ये यायचं आहे, मी असं ऐकलं आहे भिवंडीमध्ये खूप मोठा इंग्रजीचा कार्यक्रम चालू आहे. हो मॅडम, पण मला आता यायचं आहे भेटीला. तेव्हा वाजले होते, असा मार्च महिना होता आणि सगळ्या शाळा सकाळच्या होत्या, 12:45 वाजला होता. मॅडमने फोन केला, त्यावेळेला समारोप चालू होता सगळ्याच केंद्रांमध्ये. मॅडम आता समारोप चालू आहे, तुम्ही ठाण्यावरनं निघाल आणि तुम्ही पोहोचेपर्यंत सगळ्या शाळा सुटलेल्या असतील. त्यामुळे मॅडमला तो कार्यक्रम बघता आला नाही. त्यांनी फोन केला, जेव्हा त्यांना रिपोर्ट गेले की जबरदस्त कार्यक्रम चालू आहे, पण त्यांनी उशीर केला. बरोबर आहे. अशा प्रकारे जवळपास 15,000 विद्यार्थी सर आपण ते एका याच्यामध्ये घेतले आणि 15,000 विद्यार्थ्यांचं छान असं इंग्लिश करून घेतलं. तेव्हापासून जिथे कुठे मी दिसेन तिथे मला ते इंग्लिशच बोलतात, विनायक पाटील म्हणजे इंग्लिश. असं काही नाही, माझ्याकडे तुम्ही मराठी द्या, माझ्याकडे गणित द्या, माझ्याकडे तुम्ही कुठलाही विषय द्या, तितक्याच प्रामाणिकपणे मी तो घेण्याचा प्रयत्न करतो. अक्षरशः मी 2016ला याच्यामध्ये साताऱ्यामध्ये भेट दिली आणि साताऱ्यात भेट देऊन डायरेक्टने आमच्या भेट देऊन त्या ठिकाणी आम्ही आमच्या तालुक्यामध्ये ते सगळं आणलं. साताऱ्यामधलं त्या ह्याच्या बिटातलं हो आमच्याकडे तुम्हाला सांगतो ना मी, ठाण्यामध्ये ABL हे सुरू झालं होतं. ABL सुरू झालं होतं आणि त्याच वेळेला आम्ही गेलो साताऱ्यामध्ये आणि भेट दिली. पण भेट दिल्यानंतर आम्ही ABLला टक्कर दिली, कारण ABLमध्ये त्यांनी एक गोष्ट केली होती मॅडम. ABLची जी टीम त्यांनी तयार केली होती त्यामध्ये सर्व शिक्षक घेतले होते. आपल्या लोकांना संधी दिली नाही. आपल्या लोकांना फक्त कार्ड हमालीचं काम दिलं. ही गाडी आली ती खाली करा, ते कार्ड आहे ते मोजा, हेच काम आम्हाला दिलं. पण त्यामध्ये आपल्या लोकांना घेतलं नव्हतं त्या टीममध्ये. आणि त्याच वेळेला आम्ही तिकडे गेलो साताऱ्यामध्ये कुमठे बिटामध्ये आणि तिकडनं सगळं पाहिल्यानंतर आम्ही सगळी टीम होती. पण मॅडम मी घरी आल्यानंतर अक्षरशः त्याच्यावरती एक पुस्तिका लिहिली, अगदी अ पासून ते शब्द डोंगरापर्यंत कसं मुलांना वाचता येईल. आणि त्याच्यावरती नंतर डायटच्या प्रिन्सिपल यांनी पण सगळं बोलून आमचा कार्यक्रम घेतला. आम्ही आमच्या सहकार्यांना ट्रेनिंग दिलं. पण हे सगळं दिल्यानंतर मी थांबलो नाही. आमच्यात भिवंडी तालुक्यामध्ये ज्ञानरचनावाद्याच्या शाळा आम्ही सुरू केल्या. चौधरी मॅडम आठवत आहे 2016 ते आमच्या सहकारी मॅडम, आम्ही 6 जण त्यातले त्या एक चौधरी मॅडम. आणि ठाणे जिल्हा पूर्णच आहे आमचा. पण भिवंडीत आम्ही जसं त्यावेळेला बाहुबली 1 आणि बाहुबली 2 आला होता, तसं आम्ही ज्ञानरचनावादी 1 आणि ज्ञानरचनावादी 2 केला. जवळपास 1000 शिक्षक होते. सर्वांना आम्ही केंद्रस्तरावर एकत्र घेत होतो आणि त्या ठिकाणी आम्ही सांगत होतो 6च्या 6 लोक, सादरीकरणाला दुसरा कोणीच नाही, फक्त 6 लोक आम्ही. आणि 6च्या 6 लोकांनी आम्ही टॉपिक वाटून घेतले होते. भाषेवरती हा बोलेल, गणितावरती हा बोलेल, असं टॉपिक वाटून घेतलं. आणि इतकं जबरदस्त सादरीकरण झालं की त्यावेळेला ABL आमच्या तालुक्यात इतका जोरात सुरू झाला होता आणि आम्ही ज्ञानरचनावाद इतका स्पीड आणला, ABLला इतकं लांब फेकून दिलं की फक्त तालुक्यात ज्ञानरचनावादच सुरू केला. फक्त ज्ञानरचनावाद. इतकं जोरदार काम केलं. हे चुकलं आमचं. काय चुकलं? हा सरजी, चांगलं काम करणं हे चुकलं. सातत्याने हे सगळं काम आम्ही करत असतो. इतकंच नाही, आता मला शिक्षकांच्या समोर उभं राहायचं आहे. शिक्षकांना मला ट्रेनिंग द्यायचं आहे, बरोबर आहे. पण शिक्षकांचं ट्रेनिंग द्यायचं आहे म्हटल्यानंतर शिक्षक कोण? आता आपल्याला शिकवणारे कोण असतात? MA BEd, बरोबर, MEd. मॅडम ते पण केलं. मुंबई विद्यापीठातून दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून MA एज्युकेशन, अँड MA एज्युकेशन इज इक्विव्हॅलंट टू MEd, बरोबर आहे. ते समतुल्य आहे. म्हणजेच तिथे MA एज्युकेशन पण केलं मॅडम. MA इन इकॉनॉमिक्स, MA इन इंग्लिश,
MA इन एज्युकेशन, 3 MA डिग्र्या, 1 लाख, 1.5 लाख, 3 लाख, 3.5 लाख, 4.5 लाख. एक MA केल्यावर 1.5 लाख भेटतात. माझ्या मुलीला प्रश्न पडला, मग साहजिक आहे ना मॅडम, एक MA BEd जे शिक्षक आहे मॅडम, एम आय राईट, एवढा पगार आहे आणि चांगली गोष्ट आहे. मी जर एवढे MA केलेत तर अजून म्हणजे अजून 1.5 लाख वाढवले आणि कोरोनामध्ये आणखी एक MA केलं. कारण माझ्याकडे एक विषय होता योगशास्त्राचा, म्हणजे योगाचा. तर याच्यामध्ये माझी काय फार मास्टरी नाही आहे. मी शिक्षकांना सांगायचो जे त्याच्यामध्ये मास्टर होते आणि ते खूप छान योगा घ्यायचे. शिवकरण सर, हे शिवकरण सर बसा. आणि मॅडम कोरोना लागला. कोरोनामध्ये आपण सगळे 1-2 महिने साधारणतः वर्क फ्रॉम होम याच्या माध्यमातून काम केलेली लोक आहोत, बरोबर आहे. तिथेही शांत नाही बसलो. माझ्या मुलांसाठी, माझ्या शिक्षकांसाठी मला काय करता येईल, आणि म्हणून MA योगशास्त्राला ॲडमिशन घेतलं मॅडम. त्याचे रीतसर, आणि ते पण कुठे माहिती आहे का, कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठ, भारतामध्ये एकमेव विद्यापीठ आहे नागपूरला आपल्या, बरोबर आहे सर. हे विद्यापीठ संस्कृत शिक्षण देतं, प्लस योगाचं एकमेव सेंटर आहे की जे अथॉराइज युनिव्हर्सिटी आहे. दुसरं कुठूनही योगा तुम्हाला करता येत नाही फारसा. जरी केला तर तो डिप्लोमा असेल, पण तुम्हाला मास्टरी करायची असेल तर ती तिथूनच करता येते. तिथून मिळवलं मॅडम. आणि ते धडे घेतले. ते धडे देऊन कोणाला दिले मी? माझ्या शिक्षकांना दिले, उत्तम शिक्षकां. का? कारण या योगशास्त्राचा उपयोग, या प्राणायामाचा उपयोग, आसनांचा उपयोग माझ्या मुलांना व्हावा. मग हे चुकलं, बरोबर आहे. हा झाला माझ्या शिक्षणाचा आहे. पण हे करत असताना आणखी असं वाटलं की याच क्षेत्रामध्ये आहोत तर PhD करावं. आणि म्हणून मॅडम CSRच्या माध्यमातून PhD केलं. CSRचा विषय असा होता की CSR घेतल्यानंतर तुमच्या शाळेमध्ये गुणवत्तेत फरक पडतो का? कारण बऱ्याच वेळेला CSR काय घेतात, फक्त वर्ग सजावट, भौतिक सुविधा. पण त्याचं खरं म्हणजे जे देणारी व्यक्ती असते त्यांचं इंटेन्शन काय असतं? गुणवत्ता विकसित होणं. आणि म्हणून मी त्याच्यावरती PhD केली CSR वरती. आणि त्या माध्यमातून मी तो डेटा ठाणे जिल्ह्याचा जाणून घेतला. त्यावेळेला खरोखर असं झालं होतं की त्या माध्यमातून आपल्याकडे डिजिटल व्यवस्था सुरू झाली, आपल्याकडे वर्ग सजावटी सुरू झाल्या, वेगवेगळे सगळे रूम तयार झाले आणि त्यामुळे पट वाढला. ज्या वेळेला मी हा डेटा, माझा वायवा झाला, त्या वायवामध्ये मी ज्या वेळेला ते सादर केलं त्यावेळेला त्यांना खूप आनंद झाला की अशा पद्धतीचा बदल तुमच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये होतोय, तर चांगली गोष्ट आहे. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन की CSRसाठी आपण सगळेजण प्रयत्न करा. म्हणजे हे आता आपण करतोच आहोत, पण शाळेच्या माध्यमातून. कारण 2013 कंपनीचा ॲक्ट आहे, त्या माध्यमातून प्रत्येक कंपनीला ज्यांचं साधारणतः 100 ते 500 कोटीचा नफा झालेला असेल अशा कंपनीला 2% त्यांच्या नफ्यातून देणं आहे. ते जर नाही दिले तर त्यांना ते गव्हर्नमेंटला द्यावे लागतात. त्यापेक्षा ते काय करतात, येस, ते आपल्याला सपोर्ट करतात, पण तुम्ही अप्रोच झाले पाहिजेत. ओके, हा एक त्यातला माझा स्लॉट होता जो तुम्हाला मुद्दाम सांगितला. ओके, तर अशा पद्धतीने अख्खं साधन व्यक्तीचं हे चरित्र जे आहे, हे मॅडम मी एकटा करतो अशातला भाग नाही आहे. आपल्यातले असे अनेक लोक आहेत, हे माझ्या वेदना नाहीत एकट्याच्या, माझ्यापेक्षा अनेक केलेले आहेत. बरेचसे लोक सेटनेड आहेत, बरोबर आहे. वेगवेगळ्या विषयांमध्ये त्यांची मास्टरी आहे, वेगवेगळ्या कला त्यांच्याकडे आहेत. कुठली अशी कला नाही की साधारण व्यक्ती ते सादर करत नाही. सर्वच्या सर्व गोष्टींमध्ये आपण सर्वजण पारंगत आहोत. अक्षरशः जवळपास मॅडम या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास 1000च्या वरती प्रशिक्षण घेतलेले आहेत. आणि 1000 पैकी किमान 700 ते 800 ट्रेनिंगमध्ये सुलभक म्हणून आपण उभं राहिलेलो आहोत. मी तर आहेच आहे. समजलं का? म्हणजे मला 1 लाख पगार नाही आहे, मलाही आपल्या एवढाच पगार आहे, पण मी पगाराचा विचार कधी केला नाही मॅडम. आणि डायरेक्टही आमचं, शिक्षण विभागही आमचं, काही कुठलंही ट्रेनिंग असेल तर आमचे चेहरे ठरलेले आहेत, बरोबर ना रोहिणी मॅडम? येस, तुमची अडचण सांगायचीच नाही, तुम्ही पाहिजेतच. इतका विश्वास मॅडम, म्हणजे इतका विश्वास आपल्यावरती. पण केलं ना सर, ते पण काम केलं, प्रामाणिकपणे काम केलं. हे चुकलं काय? चुकलं आमचं की आम्ही इतकं प्रामाणिक काम करून आज आमच्यावर ही वेळ येते. मॅडम
माझा भाऊ असतो माझ्यासोबत, मला सोडत नाही एकटा तो. या मागची घटना घडली आणि फार विचित्र घटना घडली. मी किमान असं तरी म्हणेन की 3,378 लोक तुम्ही आहात, त्यात मी पण आहे. मी तर म्हणेन की मला नका कायम करू, माझ्या या 3,377 लोकांना कायम करा. यांच्या घरी यांची मुलं, कोणाची पत्नी, कोणाचा पती तिकडे वाट बघतोय. कारण मॅडम, मी ज्या वेळेला ट्रेनिंगला यायचो त्या वेळेला माझ्या पत्नीचा मला फोन असायचा, पोचले का, काही खाल्लं का, आणि सातत्याने सोबत असायची. पण 5 महिन्यापूर्वी अचानक जाणं झाल्यामुळे माझ्या कायमला काही अर्थ नाही राहिला, काहीच नाही. जसं मी बोलतोय अशीच माझीशी बोलत होती. मी आल्यापासून तोच विचार करतोय पहिल्या दिवसापासून. मी दुसऱ्या दिवशी आलो होते. मी कायम झालो तो सांगू कोणाला, मी कायम झालो सांगू कोणाला. मी देवाला सांगतो का यांना कायम कर बाबा, माझं तुला दिसलं नाही, किमान माझ्या ह्या बांधवांना तरी कायम कर. एक गोड बातमी त्यांच्या घरी कळू दे. समजलं का? ती गेली आणि मला थोडा हार्टचा इश्यू सुरू झाला. काहीच नव्हतं, एकदम धड धाकड माणूस, पण धक्का बसल्यानंतर तो माणूस कोलॅप्स होतो, तसं झालं. माझा भाऊ मॅडम माझ्यासोबत असतो. आज नाही आहे, हट्ट करून मी एकटाच निघालो घरातून, कारण मला जायचं आहे. माझी लोकं बसलेली आहेत तिथेच कुठेतरी. तो गाडी लावून असतो पण माझ्यासोबत असतो. आज पण तो आता त्याचे सातत्याने फोन चालू आहेत, दादा पोहोचला आता. मला तो परवाच सांगत होता जेव्हा अख्खा क्राऊड होता, दादा जा ना बोल. म्हटलं मी बोलणारच आहे, मी बोलणारा माणूस आहे, मी कशाला लाजणार आहे, मी काय घाबरणारा माणूस आहे. आणि कोणाला सांगावे इतकं प्रामाणिक काम करून मी कोणाला सांगू आता आहे. माझी मुलं तिकडे वाट बघताय, पप्पा आज कायम होतील, उद्या कायम होतील. माझा भाऊ ज्या वेळेला आता इथे 4-5 दिवसापूर्वी येऊ लागला तेव्हा त्याला कळलं, अरे बापरे दादा तुझं दुःख फार वेगळं आहे. कारण मी कधी चेहऱ्यावर दिसून नाही दिलं मॅडम. मी कायम नाही आहे पण मी कधी दाखवून नाही दिलं. पण ज्या वेळेला आता येतोय त्यावेळेला त्यांनी बघितलं 20 वर्षात पहिल्यांदा, की दादा तुझं काम भयानक आहे. कारण मी कधीच घरी, आता इथून जाताना पण मॅडम, गेल्या वर्षी पण आपण उपोषणाला होतो, उठलो आपण, काही नाही मॅडम आले, आपल्याला विनंती केली, आपण उठलो, घरी गेलो. पण घरी जाताना चेहरा आनंदी होता. त्यांना नाही माहिती आम्हाला काय सांगितलं. मी मंत्रालयात पण होतो ज्यावेळेला आपण सगळे होतो, बरोबर आहे, सगळ्यांचे फोटो काढले, मी पण तिथे होतो. मी थोडंसं मागे होतो पण मी होतो. गणपती होते आपले, बरोबर. मिसेसने विचारलं काय झालं, होईल. आता मी काय सांगू, इतका धीर धरला मॅडम, बरोबर आहे. आता तुम्ही ₹1,00,000 पगार जरी दिला तरी माझ्यासाठी काही उपयोग नाही त्याचा. फक्त एकच होईल, काय थोडाफार माझ्या मुलांना फायदा झाला तर. कशाला असं जीवन पाहिजे, कशाला असं जीवन पाहिजे की ज्याचा उपयोगच नाही काही. आणि इतकं प्रामाणिक काम केलं. आमचे पंचक्रोशी पण हैराण आहे, ते माणूस प्रामाणिक काम करणार आहे, याच्या नशिबाला कसं आलंय. म्हणजे मॅडम हे आता उदाहरण सेट होईल, कोणी प्रामाणिकपणे कामच करू नका, चोऱ्या मारा करा, लुटालूट करा, त्यांची पण कामं वाढतील. हे करायचं का आपण? पण नाही ना. आपल्यातले चांगले संस्कार, आपल्यातला तो शिक्षक, आपल्या गुरुजनांचे आपल्यावर झालेले संस्कार हे आपल्याला करू देणार नाही आणि करायचं पण नाही, बरोबर. परीक्षा परीक्षा आणि परीक्षा, किती परीक्षा. एवढी मोठी जर एखाद्याला परीक्षा द्यावी लागत असेल मॅडम, तर काय उपयोग आहे त्या शेवटच्या यशाचा? काही उपयोग नाही. अजून पण माझी खूप इच्छा होती की अजून मला काय नवीन करता येईल. आताही मॅडम हे झाल्यानंतर पण मी 15 ते 20 दिवसात ऑफिसला जॉईन झालो आणि माझ्या घराच्या बाजूलाच सगळे आमचे साहेब वगैरे सगळे सातत्याने येत असतात घरी बसायला. पण मला फुकटचा पगारच नको आहे. भले तुम्ही जरी देत असाल तरी मला नको आहे. गेल्या वर्षीचं तुम्हाला इन्सिडेंट सांगतो, अगदी थोडंसं बोलतो सर. शिवकरण सर, बरेच दिवस तुम्ही बोलताय, आम्ही ऐकतो, समजलं का, आम्ही असतो मागे. खरोखर तुम्हाला सलाम आहे, तुमच्या कार्याला सलाम आहे. तुमच्या एवढं गट्स किंवा तुमच्या एवढं हे म्हणजे सहनशीलता खरोखर आमच्यात नाही आहे. जबरदस्त काम तुम्ही करताय. तुमच्या ताई मुलं, आता शैलेंद्र वगैरे समजलं आमच्या बाजूलाच राहतात, बरोबर आहे. काही पण लागलं सांगा, आम्ही आहोत सगळे.
निश्चित मॅडम, गेल्या वर्षी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 5 गटामध्ये होते. शिक्षक, अंगणवाडी शिक्षक, प्राथमिक, माध्यमिक, 4था गट, आपला 5वा गट शिक्षणाधिकाऱ्यांचा. इतका वर्ष सातत्याने शिक्षकांना सांगतोय की नवोपक्रमात भाग घ्या, छान पद्धतीने सादरीकरण करा, असं करा. पण कधी कधी काय होतं की आपल्याला पण त्याचा अनुभव लागतो. म्हणून असा विचार केला की मी पण यावर्षी भाग घेणार. आणि गेल्या वर्षी मॅडम भाग घेतला. भाग असा होता की एक शाळा होती, जिल्हा परिषद शाळा वडूनवगड. या शाळेमधल्या 7वीच्या मुलांना मी इंग्रजीमध्ये कविता करायला शिकवलं. इंग्रजीमध्ये. तुम्हाला बघतो मी दररोज सर, तुम्हाला बघतोय, अजून आपल्या इथे एक सर असतात, सातत्याने कविता रचत असतात, बरोबर आहे मॅडम. ज्ञानरचनावादाच्या शाळेनंतर 3री एक शाळा आम्ही घेतली होती, ती सांगायचं राहिलं. सगळ्या शिक्षकांना 750 शिक्षकांना मी शिकवलंय कविता कशी करायची. अर्ध्या तासात मुलांना शिकवतो कविता कशी रचायची, कशी कविता करायची, कसे यमक लावायचे. आणि नुसतं यमकाचीच नाही, त्याला आपण फ्री वर्ड्स बोलतो, यमक रहित सगळ्या प्रकारचे 5-7 आयटम मी दिले होते, केले आम्ही. 750 शिक्षकांना आम्ही कविता कशी करावी हे पण शिकवलं होतं. गेल्या वर्षी नवोपक्रम स्पर्धेमध्ये भाग घेतला राज्यस्तराच्या. 7वीच्या मुलांना इंग्रजीमध्ये कविता करणं. जवळपास 30 विद्यार्थ्यांपैकी 27 मुलांनी इंग्रजीमध्ये कविता रचल्या. आपण एवढं मोठे झालेले आहोत, इंग्रजी विषय आपल्याला पण होता, पण कधी प्रयत्न केलाय का आपण? नाही केलेला. 7वीच्या मुलांना इंग्रजी कविता, तुम्हाला माहिती आहे का? लर्निंग आउटकम्समध्ये मॅडम आपण खूप तज्ज्ञ होतो, काय काय शब्द बारी बारी वापरतो. हां, तेच सांगतो ना मॅडम. शिक्षक निघून गेले ना की ते नंतर येतात, सर तुम्ही नेमके कुठे शिकवता? मी कुठे शिकवत नाही, मी BRCला आहे. इतके तज्ज्ञ आहोत की सगळंच माहिती आहे आपल्याला. लर्निंग आउटकममध्ये मॅडम, 7वीच्या लर्निंग आउटकममध्ये 7वीच्या मुलांना टू कन्स्ट्रक्ट पोयम असं लर्निंग आउटकम आहे. हे शिक्षकांनाही माहिती नाही. आपण सातत्याने सांगतो की अध्ययन निष्पत्ती वाचा, पाठ करा, जरा जवळ ठेवा, वर्गात लावा, बरोबर ना? मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळेमध्ये 1 मार्क असतो. लावले का तुम्ही अध्ययन निष्पत्ती? हां, दर्शनी भागात. ती दाखवायला नसते, ती त्यांच्यासाठीच असते, बरोबर आहे. आणि त्यातलाच एक मुद्दा म्हणजे मी उपक्रम घेतला तो त्याच्या बाहेरचा नाही घेतला, लर्निंग आउटकमवरती घेतला होता. त्याचा फायदा मला तिथे पण झाला सादरीकरणामध्ये. आणि मुलांना कविता करायला शिकवल्या. त्याचा सादरीकरणाचा उपक्रम झाला ना की सगळ्यात महत्त्वाचं असतं सादरीकरण. आणि सादरीकरणासाठी मी ते केलं. मी माझा विभाग जो होता म्हणजे पहिल्यांदा ऑनलाईन सादरीकरण झालं, त्यानंतर दुसऱ्यांदा मला इथे आमच्या मुंबईला इथेच मला यावं लागलं, इथे सादरीकरण झालं, 3रा क्रमांक आला. त्याच्यानंतर इथून गेल्यानंतर परत 10-15 दिवसात असं कळलं की राज्यस्तरावर तुम्हाला प्रेझेंटेशन करायचं आहे, कारण टॉप 10मध्ये नंबर आला, बरोबर. पूर्ण राज्यामध्ये जेवढे साधारण व्यक्ती आपले आहेत म्हणजे जवळपास 100 ते 150 लोक, त्यातनं 3-3 लोक निवडतात ना, त्यातनं परत फक्त 10 लोकांना निवडतात. आणि माझं होतं त्या 10 टॉप 10मध्ये माझा 9वा क्रमांक होता. पण एक लक्षात आलं की SCRTला चाललोय म्हणजे सर्टिफिकेट तरी मिळेल, बरोबर. आणि म्हणून मी जाताना काय केलं होतं, गेल्या वर्षीची गोष्ट आहे, जाताना माझ्या मिसेसला पण घेतलं, माझ्या मुलांना पण घेतलं, चला बरं माझी SCRT बघा, बरोबर आहे. आणि त्या सगळ्यांना घेऊन मी गेलो. त्या दिवशी सादरीकरण होतं. सादरीकरण करत असताना म्हणजे त्याच्या अगोदर ट्रेनमध्येच आमच्या तालुक्यामध्ये क्रमांक आलेले आमच्या वंजारी मॅडम आहेत, त्यांना फोन केला की मॅडम साधारणतः काय अजून प्रेझेंटेशनला लागतं, कारण ज्यांचा नंबर आलेला आहे त्यांना आपण कॉन्टॅक्ट केला पाहिजे. आणि त्यांनी काही गोष्टी सांगितल्या मला, बरोबर. सादरीकरणाची वेळ आली, पण त्याच्या अगोदर एक गोष्ट कळली होती की जर तुमचा टॉप 5मध्ये नंबर आला तर तुम्हाला ट्रॉफी पण मिळते, नाही तर फक्त प्रमाणपत्रच मिळेल. असा विचार केला की आता मिसेसला बरोबर घेतलं म्हणजे नुसतं खाली येऊन चालणार नाही, बरोबर. पण तसं बघायला गेलं तर माझा 9वा नंबर होता पूर्ण त्या ह्याच्यामध्ये. पण तिथे असा विचार केला काही पण झालं तरी टॉप 3मध्ये यायचं, असा विचार केला. 5 नंबरपर्यंत प्रमाण हे मिळणार होतं ट्रॉफी, आणि तसंच केलं मॅडम. सादरीकरण अतिशय उत्तम करण्याचा प्रयत्न केला.
एक नवीन पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. परीक्षकांनी वेगवेगळ्या बाबतीत अडवण्याचा प्रयत्न केला. वायवा घेतात ना, नंतर तिघेही धाड 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 प्रश्न विचारतात. हेच असंच का, तसंच का, तसंच का, सगळ्यांच्या प्रश्नांच्या उत्तरांना म्हणजे उत्तरं दिली. आणि दुसरा दिवस हा पारितोषिक वितरणाचा असतो. माझ्या मिसेसला वगैरे SLDचं आपलं सभागृह आहे त्याच्यामध्ये नेलं. अगदी 50 लोक कोण होतो आम्ही, स्पर्धक 5 गटांचे आणि त्यांचे नातेवाईक, शिक्षक, असा सगळा मोठा तो समारोह होता. आणि मग ज्या वेळेला पारितोषिक सुरू झालं त्यावेळेला पहिला क्रमांक माझा नाही आला, दुसराही नाही आला, पण तिसरा क्रमांक माझा आला. आणि माझ्या मिसेसने जोरदार टाळ्या वाजवल्या. त्या शेवटच्याच होत्या. हे चुकलं तर हे चुकलं. आणि मी माझ्या जिल्हा परिषदेच्या जवळपास 50% मुलं आदिवासी आहेत. अशा मुलांनी इंग्रजीमध्ये कविता केल्या. त्याची पुस्तिका मी तयार केली होती त्या शिक्षकांनी पण. ती आम्ही सादर केली की बघा चुकलं असेल कदाचित एखादं रायमिंग वर्ड्स, पण प्रयत्न केला आहे आम्ही. हे पण सांगितलं मॅडम, पण प्रयत्न केला आहे आम्ही. इंग्रजीमध्ये कविता एक वेगळा टास्क घेतला, सादर करून दाखवला आणि केला. आताही माझ्या मिसेसच्या जाण्यानंतर ज्या वेळेला जॉईन झालो त्यावेळेला थोडं ऑफिसला जाणं, शाळेत जाणं असं, मग मी जवळची एक शाळा घेतली. त्या शाळेमध्ये मराठीचा उपक्रम घेतला, मग गोष्ट लेखनाचा. आणि त्याच्यामध्ये पण तेच केलं. अगदी पूर्वचाचणी, किती मुलांना गोष्ट लेखन स्वतः स्वरचित येते का, 8वीच्या वर्गाचा 7वीच्या वर्गाचा घेतला आणि त्या ठिकाणी सुरुवात केली. प्रश्नावली तयार केली 10 प्रश्नांची आणि ती घेतल्यानंतर त्या प्रश्नावलीच्या माध्यमातून सुरुवात केली. दुसऱ्या दिवसापासून उपक्रम द्यायला सुरुवात केली आणि 40-45 दिवसामध्ये मॅडम प्रत्येकाची वही तयार करून घेतली. आणि मुलांनी स्वरचित गोष्टी, त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. चित्रावरून गोष्ट तयार करणे, मुद्द्यांवरनं गोष्ट तयार करणे, 3 शब्दांवरनं गोष्ट तयार करणे, शीर्षकावरनं गोष्ट तयार करणे, अर्धी गोष्ट दिली असेल तिला पूर्ण करणे, शेवट दिला असेल तिची सुरुवात करणे, असे वेगवेगळे पॉईंट्स, टप्पे टाकून त्या गोष्टी लिहून घेतल्या. आणि तो उपक्रम आता या माझ्या दुःखाच्या पिरियडमध्ये पण मी केला, कारण मला तो पगार फुकटचा नकोच आहे. अजून काय करायचं, अजून काय करायचं. मी तर असंही म्हणतो, चॅलेंजिंग शासनाला कोणी ऐकत असेल त्याने ऐकावं की माझ्या भिवंडी तालुक्यात ज्या मुलांना, या व्यासपीठावरनं बोलतोय सर, ज्या मुलांना वाचता येत नाही, ज्या मुलांना गणिताची क्रिया एकही येत नाही, असे 100 विद्यार्थी माझ्या हातात द्या. मला 6 महिने द्या. 6 महिन्यात जर तुम्हाला मी या 100च्या 100 मुलांना लिहित आणि गणितातल्या क्रिया नाही आल्या तर दुसऱ्या दिवशी मी स्वतः राजीनामा देईन. दुसऱ्या दिवशी. नको, मला येत नाही ना, मला पगार पण फुकट नको. अशा पद्धतीने मित्रांनो, मी एकटाच नाही, हा माझाच विश्वास आहे अशातला भाग नाही आहे. आपल्या सगळ्यांना जरी दिले ना, बरोबर आहे, मी फक्त प्रातिनिधिक स्वरूपात बोलतोय. पण माझं दुःख आहे, माझंच असू द्या, ते कोणाच्या वाट्याला येऊ नये. सगळ्यांना खऱ्या अर्थानं आपण या लढ्यामध्ये जिंकणारच आहोत. बलाक्षे मॅडम यांचं खऱ्या अर्थाने मी कौतुक करतो की मॅडम परवाचं आपल्या ऑनलाईन मीटिंगचं पण तुम्ही छान त्याच्यामध्ये सादरीकरण केलं आणि सांगितलं. कारण खऱ्या अर्थाने ना मॅडम, त्या बाहुबलीच्या पार्ट 1च्या पिक्चरची आठवण येते. ज्या वेळेला ते सगळे युद्ध हारायला येतात आणि बाहुबली स्वतः सांगतो, मरने के लिए मेरे साथ कौन आएगा, जीतने के लिए मेरे साथ कौन आएगा, तेव्हा सगळे उठून उभे राहतात. ती जिद्द, तो उत्साह, ती प्रेरणा, तो हिरो त्यांच्यामध्ये भरतो आणि सगळे जे पळणारे असतात ते पुन्हा मागे फिरतात आणि ते युद्ध जिंकलं जातं. आणि मॅडम, निश्चित हे युद्ध आपण जिंकणार आहोत. तुमच्या नेतृत्वात, तुमच्या सोबत आम्ही सगळे आहोत. एकच नारा कायम करा, एकच नारा कायम करा. धन्यवाद.